तर आता माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली तर सुनावणी होतीये, मात्र दुसरीकडे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडलेला आहे, रडारवर आलेला आहे। कारण भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप राऊतांकडून करण्यात आलेला आहे। स्वारगेट सारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत समोर येतोय असं त्यांनी म्हटलं। पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे लागलेला आहे असा खळबळजनक आरोप आता करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर अशी कृत्य करणारी व्यक्ती मंत्रिमंडळात असेल तर ते लज्जास्पद आहे असं वडेट्टीवार सुद्धा म्हणालेले आहेत। त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या संदर्भात हे गंभीर स्वरूपाचे आरोप हे आता करण्यात आले असल्याचं आपण पाहतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एक मंत्री, पहिलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो। पश्चिम महाराष्ट्रातला 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो। त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। यापेक्षा लज्जास्पद, यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे। तर जयकुमार गोरे यांच्यावर काय आरोप करण्यात आले ते तर आपण बघितलं। मात्र जयकुमार गोरें प्रकरणी अंजली दमानिया सुद्धा आक्रमक झाल्या। त्यांनी राज्यपालांची या संदर्भात भेट घेतली आहे। विचित्र विकृत माणसांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला नको ही मागणी त्यांनी या दरम्यान केली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। हंबीररावांच्या वंशजांना त्रास देत आहेत आणि ते पण फडणवीस सरकारचे आणि फडणवीसांचे अतिशय लाडके मंत्री। हे मला कालच रात्री या प्रकरणाबद्दल सगळी माहिती मिळाली आणि ते ऐकून अतिशय शॉकिंग वाटतंय की इतकी कॅरेक्टरलेस लोक ही का हवी आहेत फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात, ज्या बायकांना ते असे त्रास देतात, निर्लज्जपणे फोटोग्राफ्स पाठवतात, अशा लोकांना मंत्रिमंडळात का ठेवावं। तर मी आता त्यांना संपर्क करणार आहे आणि त्यांची बाजू सुद्धा लावून धरणार आहे लवकरच। 2016च्या विनयभंग प्रकरणी निर्दोष मुक्तता मात्र झाली आहे। मंत्री जयकुमार गोरे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। सातारा कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असं गोरेंचं म्हणणं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर अंजली दमानिया आणि राऊतांनी जयकुमार गोरे यांच्यावरती विनयभंगाचा आरोप केलाय। मात्र या प्रकरणी निर्दोष मुक्तता या आधीच झाली असल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे।